अहो 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 वाजलेत किती, सारंग अजून घरी आलेला नाहीये. तुम्हाला माहितीये का काही त्याच्याबद्दल? तुम्ही आता त्याला फोन करत होतात ना? काय झालंय तुम्हाला काय माहिती? तुम्ही कुठल्या गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवताय? नक्की तुम्हाला काहीतरी माहिती मला समजलं पाहिजे. सारंग मुक्ताला भेटायला गेलाय. मीच पाठवलंय त्याला. सकाळपर्यंत यायला पाहिजे होतं त्यांनी. मूर्ख मुलगा अजून आलेला नाही. ही अशी रिस्क आता या वेळेला घेणं परवडणारं नाही आपल्याला. कळतच नाही या गाडवाला. फोन करतोय तर फोन उचलत नाही. स्वतःहून फोन करायची अक्कल नाही. एक मिनिट, तुम्ही काय बोलताय ना मला अजिबात कळत नाहीये. आणि तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? घटस्फोट घ्यायला लावणार होतात ना दोघांना. मग आता हे काय चाललंय? तुम्ही काय लपवताय माझ्यापासून? नक्कीच तुम्हाला सगळं माहितीये. काय झालंय मला सांगा. टेन्शन यायला लागलंय मला आता. वैजयंती सांगतो. काय? हा घटस्फोट वगैरे काहीही नाहीये. घटस्फोट द्यायचं हे सगळं नाटक केलंय आम्ही. मी, सारंग आणि मुक्तानी ठरवून. कळलं का तुला? त्या दोघांनाही माहिती आहे हे सगळं. पण मला पूर्णपणे खात्री होती की मुक्ता अशी नोटीस मला पाठवणार नाही. कळलं तुला? माझ्या नजरेतून तू पडावीस म्हणून तिनं केलेलं आहे सगळं नाटक. आता आपल्याला सुद्धा एक नाटक करावं लागेल. दादा तुम्ही फक्त सांगा कोणता त्याग करायचा. हेच तुमच्या दोघांच्या घटस्फोटाचं नाटक करायचं. हाच आपल्याला त्याग करावा लागेल. मला पहिल्यापासून खात्री होती मुक्ता असा हिस्सा प्रॉपर्टीचा मागणार नाही. हे सगळं कारस्थान अंबिकाचं आहे. आपल्या मनातून मुक्ता उतरावी म्हणून तिच्या नासक्या डोक्यातनं हे सगळं आलेलं आहे. आतापर्यंत हे फक्त आम्हाला तिघांना माहित होतं. आता ते तुला माहित झालंय. आणि काल रात्री सुद्धा मी स्वतः सांगितलं सारंगला जाऊन तिला भेट. ती एकटी पडली असणार. फक्त त्याला म्हटलं लवकर ये सकाळी. कोणाच्या लक्षात यायच्या. आणि काढव अजून आलेला नाहीये. डोकं एवढं भडभडायला लागलं ना सगळ्या गोष्टी ऐकून. पण आपल्याला शांत राहावं लागणार आहे. कळलं? आता सगळ्यांना काय वाटतंय आपण मुक्ताच्या विरोधात आहोत. आपल्याला पण संताप आलेला आहे तिचा. हे असंच चालू ठेवायचंय. कोणालाही कळता कामा नये. माझं एक मन मला सांगत होतं की मुक्ता हे सगळ्या गोष्टी करणार नाही. नोटीचा ना त्या मुक्ता नाही पाठवणार काही. बापरे, ते घटस्फोटात झालेत का धस्स झालं होतं ना छातीत माझ्या. मुक्ताचा जसा स्वभाव आहे ना, ती इतरांशी जसं वागते ना, ती या पैशाच्या किंवा प्रॉपर्टीच्या मागे लागणारी मुलगी नाहीच आहे. मला खात्री होतीच. आई माझा विश्वास खरा ठरवलाच पाहिजे तू. आता कळलं ना? हो. शांत हो. फक्त चेहऱ्यावर दाखवायचं नाही. नाही. मुक्ता त्या स्पर्धेमध्ये उतरले ना, त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीला आपल्याला जायचंय ना. म्हणजे काय? आपण त्याची ऊर्जा आहोत. आपल्याला दोघांना जायलाच पाहिजे तिथे. तोपर्यंत हे सगळं नाटक असं चालू ठेवायचं. एकदा का तिची अंतिम फेरी संपली की मग हे माझ्या पद्धतीने मी सगळं बाहेर काढतो की नाही बघ. एकेकाला धडा शिकवतो. आता हे सगळं नंतर. आत्ता मुख्य काय, सकाळी येणारा मुलगा अजून आलेला नाहीये. मला आलंय टेन्शन. त्याच्याशी बोलण्यात म्हटलं असेल. सारंगचाच फोन आहे. हा काय रे बाबा बोल. तू कुठे आहेस आणि माझा फोन पण उचलत नाहीस. तू स्वतः फोन करून काही कळवत नाहीस. काय झालंय? दादा मुक्ता काय झालं मुक्ताला? काय झालं मुक्ताला? अरे मुक्ताला काय झालं सांगशील का मला? आता तू संपलास म्हणून समज. रावसाहेब नगरकरांच्या सुनेला हात लावलायस तू. तुला सोडत नाही मी आता. हे बघ सारंग, तू काळजी करू नकोस. तो कुठेही लपून बसलेला असला ना तरी त्याला मी शोधून काढीन आणि आज मी त्याला संपवणार म्हणजे संपवणार. हो दादा. या दादा. दादा हो दादा, मला कळत नाहीये की कुठून सुरुवात करू, काय करू. प्लीज दादा लवकर या. काळजी करू नकोस तू. मी येतोय तिथे. शोधून काढू त्याला आपण आणि त्याची धिंड काढू आपण. हो
आणि मुक्ताच्या आई वडिलांना पण सांग रावसाहेब नगरकर येत आहेत म्हणावं, काळजी करू नका. मुक्ताच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही मी निघतोय ताबडतोब, काळजी करू नकोस. हा हा चला कांताशेठ, मुक्ताचा शेवटचा तास मोजायला सुरुवात करूया. आता काही तासातच त्या मुक्ताचं या धर्तीवरचं कार्य संपलेलं असेल. धरतीवरचं कार्य? मग या मुक्तानं आपल्याला लई वेळा सोडलाय, लई मास केलाय. प्रत्येक वेळी आपल्या इज्जतीचा पान उतारा केलाय कांताशेठ. पण आता नाही, आता मला तिला हरताना पाहायचंय. हरताना नाही तर मरताना पाहायचंय. तिच्या डोळ्यात मला मरणाची भीती पाहायची आहे आणि ती भीती आता दिसणार आहे. तुम्हाला पाहायचंय का? नाही, मला तिला डायरेक्ट पडताना बघायचंय. माझ्या पायावर डोकं ठेवून जीवाची भीक मागताना बघायचंय. चालेल, तुम्ही तडपड पहा. मला चेहऱ्यावरची भीती पाहिजे. काय त्याशिवाय मला झोप नाही येणार. तो लाजू लाजू झाला, तो काजू काजूच मिळाला. जा लवकर ये. अरे बिचारी कशी खुट्टीला बांधलेल्या गरीब गायसारखी बसली. हा मुक्ता, काय गई तुझी अवस्था झाली? मला वाटलं तू वाघी नाहीस, नक्या मारून हाताच्या दोऱ्या कापशी. बरं असं काहीच नाही. लोकांचा विरोध असताना, तू बाई असताना माझ्या विरोधात स्पर्धेला उभी राहिलीस. मला हरवून लोकांच्या पुढे माझी मान खाली घालायला लावलीस. तू जेवढा आजवर मावा अपमान केलाय, एवढा त्रास दिलाय, त्याचा बदला म्हणून तुझ्यावर थुकायची इच्छा होते. मायाकडून सप्रेम भेट. किळस वाटली बाई तुला, किळस. पकडून आणा, नाही तर एकेकाला जिवंत जाळेन मी. ना आधी या भैरूला जिवंत काढतो मी.
सांग, माझ्या तावडीतून सुटणं एवढं सोपं वाटलं काय तुला? आता काय केलं होतं? परत एकदा सुटणार आणि तू हा जो माज आहे ना हा पण उतरवणार. तू जीव घेतो बघ कसा. तोंड बांधायला तिचा, आणि यावेळी जर ती सुटली ना तर तुम्हाला कसा जिवंत काढतो बघा. माझी त्या बाटल्या बाहेर नका. अरे लाज वाटू दे, लाज वाटू दे तुला भैरू, लाज वाटू दे. एक बाई तुझ्यावर हल्ला करून पळाली, एक बाई आवरण तुला भंगार माणसा. तू एक काम कर, ताळी मिशी काढ, कपाळाला टिकली लाव, हातात बांगड्या भर आणि साडी नेस. तुला पुरुष म्हणायला लाज वाटते मला. यावेळी पण मुक्तानं तुझ्यावर मात्याच केली. संबळ असू दे नाही तर आणखीन काहीतरी. प्रत्येक वेळी तुझ्यातल्या पुरुषानं तुझ्यासमोर गुडघेच टेकले. अरे तुझ्या मर्दानगीवर थुंकून पळाली ती. असं बोलू नका कांताशेठ, आधीच माझा जीव लाजू लाजू झालाय. मला माफ करा, माझी चूक झाली. असं पुन्हा चूक नाही होणार. बरं कांताशेठ, आता त्या मुक्ताला जीवन सोडायचं नाही आणि माझ्या हातून तिचा जीव घेऊ द्या मला. हा, तिचा जीव जाणार, पण तुझ्या हातून नाही, माझ्या हातून. तिला एवढं हाल करून मारीन ना की बाईच्या जातीला जन्म घेतल्याचा पस्तावा व्हाया पाहिजे तिला. नमस्कार सर, मी स्पर्धेच्या आयोजक मंडळातून बोलतोय. हा नमस्कार सर. बोला बोला. हा सर, तुम्हाला उद्या मुक्ताला घेऊन मुंबईला सकाळी ठीक 10 वाजेपर्यंत पोहोचायचंय. सर हॅलो. हा सर. हो येस, येतो. बरं सर, तुम्हाला गाडी पाठवावी लागेल की तुम्ही स्वतःहून याल? नाही सर, गाडी आहे आमची, आम्ही येऊ. थँक्यू सर, थँक्यू. ओके. स्पर्धेच्या आयोजकांचा फोन होता. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत त्यांनी मुंबईला पोहोचायला सांगितलं. पण कसं होणार? मुक्ताचा अजून काहीच ठाव ठिकाणा कळला नाही. सारंगराव, मला वाटतं की ती नाही येणार असं तुम्ही त्यांना सांगून टाका. नाही अण्णा, अजिबात कुणीही हिंमत हारायची नाहीये. माझा दादांवर विश्वास आहे. ते मुक्ताला नक्की शोधून काढतील आणि मुक्ता ही स्पर्धा करणार म्हणजे करणारच. हे पळव ना बाबा गाडी. तिथे मुक्ताजवळ पोचायचंय मला लवकर. नंतर तुला दाखवतो रे. थांब. रावसाहेब, उचल, आलाय का फोन? उचल. हा बोला. कांता, जगात कुठे लपून बसतो. नाही तुला शोधून बाहेर काढला ना तर माझं नाव रावसाहेब नगरकर नाही. आज तुला सोडणार नाही मी. अशी तुझी चांबडी सोलून त्याच्यावर लाल तिखट लावून रस्त्यावरनं अशी धिंड काढेन ना की मृत्यू सुद्धा घाबरला पाहिजे. पण तुम्ही मला काय करायच्या अगोदर मी मुक्ताचं काय करीन कल्पना आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही येईपर्यंत जिवंत असाल का ती? कांता, मुक्ताच्या अंगाला हात लावायचा नाही. हात काय? हात, पाय, नख, तुरा सगळे लावणार. कांता, तिच्या आईला सांगत होतं, कुणाला सांगू नका. स्पर्धा संपेपर्यंत डांबून ठेवतो, नंतर सोडून देतो. नाही ऐकली, सगळीकडे ढोल पिटून मोकळी. देत ना पोरीच्या जीवावर. रावसाहेब, ह्या मुक्ताकडे माझे लई हिशेब शिल्लक आहे.
सगळे चुकते करणार. आता बघा मी काय करतो. कांता, हे पळव रे गाडी. स्विच ऑन. आता करा कॉन्टॅक्ट. आता आकाशातून देव जरी आले ना तरी तुला वाचवू शकत नाही ना. 1 पीस मध्ये पण मिळणार नाही तू तुझ्या घरच्यांना. तर बघ बघ मी काय करतो. बघ ए अभ्या, पाणी आण. बाकीचे पण या रे. हा ए या तिला मध्ये, या तिला मध्ये. श्रीमंता घरची सून आंघोळ केलेली नाहीये. कसं दिसत. आता आता पाणी भरपूर. अरे वाट पाणी. बस निघा. अरे निघा लवकर. मुक्ता नगरकर. लईच ताकद आहे तुमच्यात. माझी नियत खराब होते की काय. उगा त्या भक्तीच्या मागे लागलो. खरी माझ्या तर इथंच आहे. मला माहिती आहे तू यात लई ताकद आहे पण इथं चालणार नाही.